आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRPवर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन व काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। गणपतीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी। गणपती मार्गात अडथळा निर्माण करणाऱ्या महावितरणच्या तारा वर घ्याव्यात। तसेच पोलीस प्रशासनाने वाहतुकीच्या परवान्यासाठी खडकी योजना करावी असे निर्णय यावेळी या बैठकीत घेण्यात आले। तर यावेळी महापालिकेचे आयुक्त, पोलीस अधिकारी व महावितरणचे पदाधिकारी उपस्थित होते। इचलकरंजी शहरासह सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। याच अनुषंगाने आज आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पोलीस प्रशासन, महापालिका अधिकारी व महावितरणच्या अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्यात आली। गणपतीपूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजून घ्यावेत। गणपती मार्गात अडथळा करणाऱ्या महावितरणच्या तारा वर घ्याव्यात। पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे परवाने काढण्यासाठी एक खडकी योजना करून द्यावी। तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवावा। गणपती परवान्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्याने खडकी योजना करून मंडळांना परवानगी द्यावी। तसेच गणेश चतुर्थी दिवशी व आगमना दिवशी गणपती बाप्पाचे आगमन होत असते, त्यामुळे त्या भागातील स्वच्छता करून घ्यावी। 5व्या, 7व्या, 9व्या व अनंत चतुर्थी दिवशी विसर्जनाची तयारी अधिकाऱ्यांनी करून घ्यावी। तर जास्त करून गणपती दान करावे असे आवाहनही करण्यात यावे। जागोजागी शहरामध्ये विसर्जनासाठी कुंड तयार करून घ्यावेत असेही आदेश देण्यात आले। तसेच नदीवरील विसर्जन मार्गावरील पाहणी करून ज्या ठिकाणी अडथळा निर्माण होत असतो त्या ठिकाणच्या अडचणी दूर कराव्या। ज्या ठिकाणी झाडाच्या फांद्या तोडायच्या आहेत त्या ठिकाणी तोडून घ्याव्यात। व गणपती हा आनंदाचा सण सर्वजण साजरा करत असतात, त्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी महापालिकेचे ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली आज ही बैठक घेण्यात आली। तर यावेळी पोलीस अधिकारी, महापालिकेचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी, आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सोमनाथ काटकर व पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते।